पाच वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे राजवट आल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिताताई घोरपडे यांनी आज कुळगाव बदलापूर नगरपालिका सभागृहामध्ये आज हा अर्थसंकल्प मांडला। अतिशय पद्धतशीरपणे त्यांचं जवळजवळ 1 तास 10 मिनिटाचं भाषण आहे, ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडला मुख्यमंत्री या नात्याने, आणि केंद्रामध्ये लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला, त्याच धर्तीवर रुचिताताई घोरपडे यांनी आज सभागृहाला संबोधित करताना 1 तास 10 मिनिटाचं त्यांचं स्पीच आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेला 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प आणि 2026-27चा अर्थसंकल्पीय अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला। मला सांगायला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो। कुळगाव बदलापूर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक सक्षम आर्थिक परिस्थिती असणारी नगरपालिका आहे। या नगरपालिकेची 5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जी काही थोडीफार आर्थिक बाबतीमध्ये मागे पुढे झालं होतं, तर ते सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे। आमच्याकडे 2031 पर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी 142 कोटी रुपयांची शिल्लक त्या ठिकाणी राहणार आहे, आणि 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 333 कोटी रुपयांची महसुली जमा आणि भांडवली जमा 625 कोटी रुपयांची, असा 1098.95 कोटी म्हणजे जवळजवळ 1100 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे। नगरपालिकेचे अर्थसंकल्प हे कंपल्सरी शिल्की अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडले जातात, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये 6.95 लाख रुपयांची शिल्लक दाखवून हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। महसुली जी जमा आहे त्याच्यामध्ये 333 कोटी रुपयामध्ये नगरपालिकेचं प्रामुख्याने उत्पन्न असणारा मालमत्ता कर आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांकडे थकबाकी आहे, या थकबाकी वसुलीची मोहीम आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळगाव बदलापूर शहरामध्ये प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करामध्ये 50% सवलत देण्याची घोषणा या ठिकाणी नगराध्यक्षांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये ज्या नागरिकांकडे 31 मार्च 2026ला थकबाकी शून्य असेल, मी नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की तुमच्याकडे असणारी थकबाकी तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत जर भरली तर तुम्हाला 1 एप्रिल 2026 पासून जी मालमत्ता कर लागेल 26-27 मध्ये, त्या वर्षीच्या मालमत्ता करामध्ये तुम्हाला 50% सर्वसाधारण करामध्ये त्या ठिकाणी सवलत मिळेल। तर त्या माध्यमातून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न थकबाकीच्या माध्यमातून मिळणार आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये अनेक मालमत्ता ह्या अद्यापही कर आकारणी त्याला करण्यात आलेली नाही, तर अशा मालमत्तांना कर आकारणी करण्याचा संकल्प आम्ही या कालावधीमध्ये केलेला आहे, आणि त्या अनुषंगाने या मालमत्तांना कर आकारणी करण्यासाठी सेल्फ असेसमेंट सिस्टीम, म्हणजे नागरिकांनी आता तुम्हाला नगरपालिकेमध्ये जर यायचं असेल तर एक साधा फॉर्म आम्ही काढणार आहोत, तो फॉर्म तुम्ही भरून यायचा, त्याला तुमचा इंडेक्स 2 जोडायचा, साधारण किती स्क्वेअर फूट तुमचं घर आहे, तुम्ही त्याला एक पद्धतशीर कॅल्क्युलेशन आम्ही देणार आहोत, आणि तुम्ही येऊन तो टॅक्स त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माणसांकडनं फक्त त्याच्यावर अप्रूव्ह करून घेऊन तुम्ही त्या सेल्फ असेसमेंट सिस्टीममध्ये तो टॅक्स भरू शकता। म्हणजे नागरिकांना कर आकारणी करताना जो होणारा काही थोडा प्रशासकीय त्रास आहे असं लोकांचं मत आहे, तो त्रास आम्ही त्या ठिकाणी घालवणार आहे। कुळगाव बदलापूर शहरातल्या 100% मालमत्तांना कर आकारणी करण्याचा आमचा संकल्प आहे, आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक हे स्वयंप्रेरणेने कर भरणारे नागरिक आहेत। प्रामाणिक करदात्यांची संख्या या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। दुसरं, मुद्रांक शुल्काच्या बाबतीमध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा 85 कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे आहे। यावर्षी आमचं 22 कोटींचं उद्दिष्ट होतं 25-26 मध्ये, यावर्षी आम्हाला 52 कोटी रुपये शासनाकडनं त्या ठिकाणी मिळाले। याचा अर्थ मुद्रांक शुल्क जे आमचं हक्काचं इन्कम आहे ते इन्कम आम्हाला यावर्षी आम्ही 65 कोटी रुपयांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। 50% कर सवलत देताना नागरिकांवर या नगरपालिकेचं उत्पन्न कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही, ही पण आम्ही ग्वाही त्या ठिकाणी देतो। त्याच्याबरोबर नगरपालिकेला पगारासाठी सानुग्रह अनुदान शासनाकडनं मिळतं, त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ होते। यावर्षी आम्ही 30 कोटींचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे। नगररचना विभाग हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा गाभा आहे। यावर्षी आम्ही 72 कोटी रुपयांचं टार्गेट ह्या नगररचना विभागाला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये अग्निशमन जी फायर एनओसी आहे ती आतापर्यंत तुम्हाला मुंबईला घ्यायला लागत होती, बिल्डरांना जाऊन मुंबईच्या ऑफिसमधून आणायला लागत होती। जर तुमची बिल्डिंग 50 मीटरच्या आसपास असेल, 20 माळ्याच्या बिल्डिंग होत्या, ज्या ग्राउंड प्लस 7च्या वरच्या बिल्डिंग होत्या, त्यांना त्या ठिकाणी जायला लागत होतं, परंतु आता आमच्याकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे आम्ही या वर्षीपासून ती एनओसी या ठिकाणी देणार आहोत, त्याच्यातनं आम्हाला मोठं उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे। नगररचना उत्पन्नाच्या नंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेला त्या ठिकाणी भाड्यापोटी सुद्धा जवळजवळ 2 कोटी रुपये मिळाले। ॲडव्हर्टायझिंगची पॉलिसी आम्ही एक प्रॉपर ठरवली आहे, ते ॲडव्हर्टाईज बदलापूर शहरामध्ये जे इलिगल फ्लेक्स लागतात किंवा अनधिकृत जाहिराती लागतात, पूर्ण शहर साफ करण्याचं आमचं काम आहे। त्यामुळे या माध्यमातून करोडो रुपयांचं उत्पन्न नगरपालिकेला प्राप्त होणार आहे। माझी नागरिकांना विनंती आहे, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात करायची असेल तर नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय जाहिरात करायची नाही, हे नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नगराध्यक्षांनी सुचवायला दिलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, फ्लेक्स फ्री शहर करण्याचा आमचा संकल्प आहे, त्यामध्ये आम्ही ॲडव्हर्टायझिंगचे जे बॅनर्स आहेत ते विशिष्ट लोकेशन्स त्या ठिकाणी देणार आहोत। सरसकट या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची होते, त्या बाबतीमध्ये न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी सांगितलं आहे।
तर ते फ्लेक्स फ्री शहर करण्याचा आमचा संकल्प त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये हॉकर्स आहेत, त्या हॉकरची पॉलिसी आम्ही आता मंजूर केलेली आहे, ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही हॉकर्सचं प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यातून पालिकेला काही उत्पन्न मिळतंय का ते पण पाहणार आहोत. पण हे हॉकर्स 992 हॉकर्स सध्या लिस्टेड आहेत, त्या 992 हॉकर्सचा आम्ही जागा देऊन यावर्षी शासनाची या आर्थिक वर्षामध्ये हॉकर्स बदलापूर शहर हॉकर मुक्त करणार. म्हणजे काही हॉकर फ्री पार्ट आहे, स्टेशन पासून घोरपडे चौक, स्टेशन टू गांधी चौक, स्टेशन टू स्वामी समर्थ चौक, स्टेशन टू दत्त चौक, या पार्टमध्ये आम्ही हॉकर्स फ्री झोन त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही हॉकर जे 992 हॉकर्स आहेत त्यांना विशिष्ट लोकेशन्स म्हणजे त्यांना त्या पॅचेस देणार आहोत, त्या पॅचेसमध्ये ते हॉकर्स त्या ठिकाणी बसतील. त्याच्याच बरोबर भांडवली उत्पन्नामध्ये याच्यामध्ये नगरपालिकेला राज्य शासनाच्या वतीने यावर्षी खूप मोठ्या स्कीम मंजूर झाल्या आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॉ वॉटर ड्रेन असेल, भूमिगत गटर योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, जी पालिकेकडे नाही आहे पण पालिकेने ती वॉटर सप्लायची ताब्यात दिलेली आहे. अशा मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली उत्पन्न त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळणार आहे. त्यातनं हे सगळे मोठे प्रोजेक्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. बेली साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की क्रीडा संकुल असेल, हे सगळे प्रकल्प होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दुबे रुग्णालय आहे, या दुबे रुग्णालयाचं नूतनीकरण आम्ही यावर्षी चालू करणार आहोत. त्याचा 25 कोटी रुपयांचा DPR आम्ही तयार करून राज्य शासनाकडे पाठवणार आहोत. पण त्याची सुरुवात म्हणून 5 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. या शहरातल्या नागरिकांचं आरोग्य जपणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून 200 बेडचा महिला हॉस्पिटलचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव सुद्धा त्याच्यासाठी शिरगाव या ठिकाणी जवळजवळ 10,500 स्क्वेअर मीटर जागा कुळगाव बदलापूर नगरपालिकेला आरक्षणातून आलेली आहे. ती जागा आम्ही त्यांना हँडओव्हर करणार आहोत आणि त्या ठिकाणी महिलांचं 200 बेडचं हॉस्पिटल जे पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निधीतून होईल ते करण्याचा आमचा यावर्षीचा त्या ठिकाणी संकल्प आहे. शिरगाव या ठिकाणी एक जवळ 5 कोटी रुपयांचं योग भवन म्हणजे या शहरातले नागरिक जे योगा करतात या सगळ्यांना एक चांगलं ट्रेनिंग मिळावं यासाठी 5 कोटी रुपयांचं योगा भवन आम्ही शिरगाव या ठिकाणी बांधतोय. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. 4 कोटी रुपये आम्ही नगरोत्तरच्या माध्यमातून राज्य सरकारकडून त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर या शहरातलं घनकचरा व्यवस्थापन आहे त्याचं प्रॉपर नियोजन करणं आणि या शहराला इंदूरच्या धर्तीवर पारितोषिक प्राप्त शहर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आरोग्यासाठी सुद्धा निधीची तरतूद आम्ही केली आहे. त्या बाबतीमध्ये आमच्या आरोग्य सभापती किरण भोईर तुम्हाला सविस्तर सांगतील. आम्ही तरतुदी यावर्षी केल्या. नगराध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये वेगळ्या स्कीम त्या ठिकाणी झाल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या ज्या उपनगराध्यक्ष आदरणीय दामलेताई आहेत त्या खूप आग्रही आहेत. गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी अतिशय बारीक अभ्यास करून या संपूर्ण बदलापूर शहरातल्या शाळांचा अभ्यास केला, नगरपालिका शाळांचा. 3300 विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी काय काय कमी पडतंय याचं अतिशय बारीक अवलोकन करून त्यांनी नगर परिषदा प्रशासनाला जो रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये नगरपालिकेने 11 कोटी रुपयांची प्रोव्हिजन त्या शाळांमध्ये केलेली आहे. त्याच्यावर कंत्राटी शिक्षक असतील, इतर योजना असतील म्हणजे शिक्षण विभागासाठी जवळजवळ या अर्थसंकल्पामध्ये 20 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या नगरपालिका शाळा आहेत त्या म्हणजे CBSE स्टँडर्डच्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये पुण्यामध्ये ज्याप्रमाणे राजीव गांधी शाळा आहे पुणे महानगरपालिकेची त्या धर्तीवर एक शाळा निर्माण करण्याचा आदरणीय नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडमचा संकल्प त्या ठिकाणी आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं बजेट हे नगरपालिकेला एक नवी दिशा देणारं बजेट आहे. 1100 कोटी रुपयांचं बजेट आहे. महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकांची सुद्धा बजेट एवढी मोठी नाही आहे. पण हे शहर 5 लाख वस्तीचं शहर आहे. आज या ठिकाणी जरी नगरपालिका असली पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची महानगरपालिका होणार आहे. त्याच्यामुळे हा जो आकडा दिसतो 1100 कोटींचा हा एका महानगरपालिकेच्या बजेटचा आकडा आहे आणि आम्ही प्रत्येक महिन्याला या बाबतीमध्ये रिव्ह्यू घेऊन या बजेटचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर कसं होईल आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे तो या बाबतीमध्ये कसा अकाउंटेबल राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चित करणार आहोत. कुळगाव बदलापूर शहरामध्ये सत्तेमध्ये येताना किंवा आम्ही नागरिकांच्या समोर जाताना नागरिकांना दिलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे आमचे नगराध्यक्ष सन्माननीय नगराध्यक्ष सन्माननीय उपनगराध्यक्ष आमचे सगळे सभापती आमचे गटनेते सगळे नगरसेवक त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आम्ही याच्यामध्ये विरोधी पक्ष जो आहे त्याचं सुद्धा सहकार्य निश्चितपणे घेणार आहे. बदलापूर शहराचा विकास करणं हे आमचं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचं प्राधान्य त्या ठिकाणी राहणार आहे. आम्ही मध्ये बारामतीला जाऊन आलो, बारामतीत आम्ही विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी पाहून आलो. स्वर्गीय अजितदादा पवारांच्या प्रेरणेतून तयार झालेली बारामती आहे त्या धर्तीवर बदलापूर शहरामध्ये प्रकल्प करण्याचा आमदार किसन कथोरे यांचा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या बदलापूर शहराचा 5 वर्षाचा एक ब्ल्यूप्रिंट तयार करून त्याची सुरुवात आज खऱ्या अर्थानं कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेली आहे. कुळगाव बदलापूर शहराला या MMR रिजनमधलं सुंदर हरित शहर करण्याचा संकल्प आम्ही या अर्थसंकल्पाद्वारे नागरिकांसमोर मांडलेला आहे. त्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या खरोखर अतिशय गेली 15 दिवस अतिशय मेहनत करून हा अर्थसंकल्प आमचे मुख्याधिकारी आमचे अकाउंट ऑफिसर आमचे सगळा स्टाफ आमच्या सगळ्या नगरसेवकांनी दिलेल्या सूचना याचं हे परिपाक आहे. त्याच्यामुळे आम्ही हे जे बुकलेट या ठिकाणी बुकलेट तयार केलंय त्या बुकलेटला काहीतरी अर्थ आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एखाद्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांनी
अशा प्रकारे अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा त्या ठिकाणी चालू झाली आहे आणि खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राला प्रेरणा देईल आणि महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांना निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल किंवा एक रस्ता ठरेल असं काम या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाने बजेट मांडताना त्या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.